गरुड पुराण मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास आणि कर्माचे गूढ. प्रस्तावना. नमो भगवते वासुदेवाय. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मपरंपरेमध्ये अनेक महान ग्रंथ आहेत. या ग्रंथांमध्ये मानवाला जीवन कसे जगावे, कोणते कर्म करावे, सत्य आणि धर्माचा मार्ग कोणता आणि आपल्या कर्मांचा परिणाम कसा होतो याचे मार्गदर्शन केले जाते. याच महान ग्रंथांपैकी एक म्हणजे गरुड पुराण. गरुड पुराणाचे नाव घेतले की अनेकांच्या मनात मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या जगाची कल्पना निर्माण होते. परंतु गरुड पुराण केवळ मृत्यूविषयी सांगणारा ग्रंथ नाही. मानवी जीवन, धर्म, नीती, कर्म, ज्ञान, भक्ती, योग, आरोग्य आणि जीवनाचा योग्य मार्ग याबद्दलही त्यामध्ये अनेक शिकवणी आढळतात. गरुड पुराणाची मांडणी भगवान श्री विष्णू आणि त्यांचे परमभक्त व वाहन गरुड यांच्या संवादातून केली जाते, अशी पुराण परंपरा आहे. एकदा गरुडदेवांनी भगवान विष्णूंना एक अत्यंत गंभीर प्रश्न विचारला. प्रभू, मनुष्य जन्माला येतो, जीवन जगतो आणि एक दिवस हे शरीर सोडतो. पण शरीराचा अंत झाल्यानंतर जीवाचे काय होते? त्याच्या कर्मांचे काय होते? मनुष्याने केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचा परिणाम त्याला कसा प्राप्त होतो? गरुडदेवांचा हा प्रश्न केवळ त्यांच्यासाठी नव्हता, तो प्रत्येक मानवासाठी होता. कारण आपण सर्वजण आयुष्यात असंख्य कर्मे करत असतो. काही कर्मे चांगली असतात, काही चुका असतात आणि काही वेळा स्वार्थ, राग, लोभ किंवा अहंकारामुळे मनुष्य चुकीचा मार्ग स्वीकारतो. मग प्रश्न असा निर्माण होतो, आपल्या प्रत्येक कर्माचा हिशेब असतो का? गरुड पुराणातील शिकवण याच प्रश्नाभोवती मानवाला अंतर्मुख करते. भाग 1. गरुडदेवांचा प्रश्न. गरुडदेवांनी भगवान विष्णूंना विचारले, हे प्रभो, मनुष्याला जीवन का मिळते? त्याने हे जीवन कसे जगावे? मृत्यूनंतर जीव कुठे जातो? भगवान विष्णू म्हणाले, गरुडा, मनुष्याला मिळालेला जन्म अत्यंत मौल्यवान आहे. कारण या जन्मामध्ये त्याला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजण्याची बुद्धी मिळते. तो आपल्या कर्मांमध्ये परिवर्तन करू शकतो आणि धर्म, सत्य, दया, सेवा व भक्तीचा मार्ग स्वीकारू शकतो. भगवान पुढे सांगतात की मनुष्याच्या जीवनात त्याच्या कर्माला अत्यंत महत्त्व आहे. मनुष्याची परिस्थिती अनेक कारणांनी बदलत असली तरी त्याने केलेली कर्मे त्याच्या जीवनावर परिणाम करतात, अशी कर्मसिद्धांताची धारणा आहे. म्हणूनच गरुड पुराणाचा एक महत्त्वाचा संदेश असा आहे, मनुष्याने आपल्या कर्मांकडे दुर्लक्ष करू नये. आज आपण एखाद्या व्यक्तीशी प्रेमाने बोललो, एखाद्या गरजूला मदत केली, एखाद्याचे दुःख कमी केले, तर तेही कर्म आहे. त्याचप्रमाणे कोणाला जाणून बुजून त्रास देणे, फसवणूक करणे, अन्याय करणे किंवा अहंकाराने दुसऱ्याचा अपमान करणे ही देखील कर्मेच आहेत. म्हणून जीवनात केवळ आपण किती धन कमावले हे महत्त्वाचे नसून आपण ते धन कसे कमावले आणि त्याचा उपयोग कसा केला हेही महत्त्वाचे आहे. भाग 2. शरीर नश्वर, कर्मांची आठवण कायम. भगवान विष्णू गरुडदेवांना सांगतात की मनुष्याचे शरीर कायमस्वरूपी नाही. बालपण जाते, तरुणपण जाते, वृद्धत्व येते आणि एक दिवस शरीराचा प्रवास संपतो. परंतु गरुड पुराणातील तत्वज्ञान मनुष्याला सांगते की शरीर नश्वर असल्याची जाणीव ठेवून जीवनातील प्रत्येक क्षण अर्थपूर्ण बनवावा. आज आपल्या हातात पैसा आहे, आज आपल्याकडे घर आहे, आज आपल्या भोवती नातेवाईक आहेत, आज आपल्याला आपल्या सामर्थ्याचा अभिमान वाटतो. परंतु परिस्थिती सदैव एकसारखी राहत नाही. म्हणूनच मनुष्याने संपत्ती, सौंदर्य, सत्ता किंवा पद यांचा अहंकार करू नये. कारण या सर्व गोष्टी बदलणाऱ्या आहेत. पण चांगल्या कर्मांची किंमत सदैव मोठी मानली जाते. भाग 3. मृत्यू म्हणजे जीवनाच्या प्रवासातील एक टप्पा.
गरुडदेवांनी पुन्हा प्रश्न केला, प्रभू, मनुष्याचे शरीर सोडल्यानंतर काय होते? भगवान विष्णू त्यांना जीवनाच्या पुढील प्रवासाबद्दल सांगतात. गरुड पुराणातील वर्णनानुसार मृत्यू म्हणजे केवळ एका शरीराचा अंत मानला जातो. जीवाच्या पुढील प्रवासाशी त्याच्या कर्मांचा संबंध जोडला जातो. म्हणूनच मनुष्याने आयुष्यभर केलेल्या कर्मांना विशेष महत्त्व दिले जाते. यातून एक मोठा संदेश मिळतो. मृत्यूची भीती बाळगण्यापेक्षा जीवन योग्य पद्धतीने जगण्याची काळजी घ्या. जर मनुष्याने सत्य, दया, सेवा, संयम आणि धर्माचा मार्ग स्वीकारला तर त्याचे जीवन अधिक शांत आणि अर्थपूर्ण होऊ शकते. भाग 4. कर्माचा नियम. गरुड पुराणातील सर्वात महत्त्वाच्या शिकवणींपैकी एक म्हणजे कर्माचा सिद्धांत. जसे बी पेराल तसे फळ मिळते, अशी साधी उपमा यासाठी दिली जाते. शेतकरी जमिनीत गहू पेरतो आणि त्याला गव्हाचे पीक मिळते. तो दुसरे बी पेरतो तर त्यानुसार दुसरे पीक मिळते. त्याचप्रमाणे मनुष्य आपल्या विचारांचे, शब्दांचे आणि कृतींचे बीज पेरत असतो. चांगले विचार मनाला चांगल्या कृतींकडे नेतात. चांगल्या कृतींमधून चांगल्या सवयी निर्माण होतात आणि चांगल्या सवयींमधून जीवनात सकारात्मक परिवर्तन घडू शकते. म्हणून गरुड पुराणाची शिकवण केवळ वाईट करू नका एवढीच नाही. ती सांगते, चांगले करण्याची संधी मिळाली तर ती सोडू नका. भाग 5. लोभ आणि अहंकार. मनुष्याकडे पैसा आला की त्याला वाटते, माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही. यातून अहंकार निर्माण होतो. पैशामुळे इतरांचा अपमान करणे, गरिबांना कमी लेखणे, नात्यांची किंमत न समजणे आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणे ही वृत्ती जीवनाला अशांत करते. गरुड पुराणातील नीतिशिक्षण मनुष्याला सावध करते की संपत्ती ही साधन आहे, अंतिम ध्येय नाही. धनाचा उपयोग कुटुंबासाठी, समाजासाठी, गरजूंसाठी आणि धर्मकार्यासाठी केला तर त्याला अर्थ प्राप्त होतो. परंतु धनामुळे अहंकार वाढला तर मनुष्य स्वतःच्या जीवनातील खरी शांती गमावू शकतो. भाग 6. सत्य आणि प्रामाणिकपणा. गरुड पुराणातील शिकवणीत सत्याला मोठे स्थान आहे. सत्य बोलणे नेहमी सोपे नसते. कधी सत्य बोलल्यामुळे नुकसान होऊ शकते. कधी खोटे बोलून काही काळ फायदा होऊ शकतो. परंतु खोट्यावर उभे केलेले जीवन मनाला शांतता देत नाही. म्हणूनच मनुष्याने शक्य तितका सत्य, प्रामाणिकपणा आणि न्यायाचा मार्ग स्वीकारावा. कारण बाहेरच्या जगाला आपण काही काळ फसवू शकतो, पण आपल्या अंतःकरणापासून आपण स्वतःला लपवू शकत नाही. भाग 7. दानाचे महत्त्व. गरुड पुराणात दानधर्मालाही महत्त्व दिले जाते. दान म्हणजे केवळ मोठ्या प्रमाणात पैसा देणे नाही. भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे, गरजू व्यक्तीला मदत करणे, एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत करणे, आजारी व्यक्तीची सेवा करणे, दुःखी व्यक्तीला धीर देणे ही सुद्धा माणुसकीची कर्मे आहेत. दान करताना अहंकार नसावा. मी एवढे दान केले अशी प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा शांतपणे केलेली मदत अधिक अर्थपूर्ण ठरते. भाग 8. आईवडिलांचा सन्मान. मानवी जीवनात आईवडिलांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, वाढवले आणि आपल्या जीवनासाठी अनेक त्याग केले, त्यांच्याशी प्रेमाने वागणे ही मुलांची जबाबदारी आहे. वृद्ध आईवडिलांकडे दुर्लक्ष करून केवळ संपत्तीच्या मागे धावण्यात जीवनाचे खरे समाधान नाही. त्यांच्या आशीर्वादाला आणि प्रेमाला पैशात मोजता येत नाही. म्हणूनच गरुड पुराणातील नीतिशिक्षणातून आपण असा बोध घेऊ शकतो, ज्यांनी आपल्याला उभे केले त्यांना आयुष्याच्या शेवटी आधार देणे हीच खरी सेवा आहे. भाग 9. मृत व्यक्तीसाठी धार्मिक विधी आणि श्रद्धा. हिंदू परंपरेमध्ये मृत्यूनंतर विविध धार्मिक विधी करण्याची प्रथा आहे. अंत्यसंस्कार,
प्रार्थना, श्राद्ध, पिंडदान आणि स्मरण यांना अनेक कुटुंबे श्रद्धेने महत्त्व देतात. काही परंपरांमध्ये मृत्यूनंतरच्या काळात गरुड पुराणाचे श्रवण केले जाते. यामागे केवळ मृत व्यक्तीविषयी श्रद्धा नसून जिवंत व्यक्तींनाही जीवनाचे क्षणभंगूर स्वरूप समजावे, सत्कर्माची प्रेरणा मिळावी आणि धर्माचा मार्ग स्वीकारावा असा आध्यात्मिक अर्थ घेतला जातो. म्हणून गरुड पुराणाचे श्रवण हे भय निर्माण करण्यासाठी नव्हे तर आत्मचिंतनासाठी पाहणे अधिक योग्य आहे. भाग 10. स्वर्ग आणि नरक यांचा बोध. गरुड पुराणाच्या लोकप्रिय कथनात स्वर्ग आणि नरक यांचे वर्णन येते. परंतु याकडे केवळ भीतीच्या दृष्टीने पाहण्यापेक्षा त्यातील नैतिक संदेश समजून घेणे महत्त्वाचे आहे. मनुष्याने केलेल्या कर्मांना परिणाम असतो. चांगल्या कर्मांमुळे पुण्याची भावना निर्माण होते. वाईट कर्मांमुळे दुःखद परिणामांची कल्पना केली जाते. यातून समाजाला एक नैतिक संदेश दिला जातो. कोणी पाहत नसले तरी चुकीचे कर्म करू नका, कारण प्रत्येक कृती आपल्या स्वभावावर आणि जीवनावर परिणाम करते. भाग 11. पुनर्जन्माची संकल्पना. हिंदू धर्मपरंपरेमध्ये पुनर्जन्माची संकल्पना महत्त्वाची आहे. जीव अनेक जन्मांच्या प्रवासातून जातो अशी श्रद्धा आहे. या जन्मातील कर्मांचा पुढील प्रवासाशी संबंध असल्याचे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले जाते. यामुळे मनुष्याला वर्तमान जीवनातील प्रत्येक कृतीकडे जबाबदारीने पाहण्याची प्रेरणा मिळते. माझ्या कृतींची मला काहीच किंमत नाही असे मानता. मी आज जे करतो त्याचा काही ना काही परिणाम होतो, अशी जाणीव मनुष्याने ठेवावी. भाग 12. भगवान विष्णूंचा गरुडदेवांना संदेश. गरुडदेवांनी भगवान विष्णूंना विचारले, प्रभू, मग मनुष्याने जीवनात नेमके काय करावे? भगवान विष्णू म्हणाले, गरुडा, मनुष्याने धर्माचा मार्ग स्वीकारावा, सत्य बोलावे, आईवडिलांचा सन्मान करावा, गरजूंची मदत करावी, अहंकार आणि लोभापासून दूर राहावे, आपल्या कर्तव्याचे पालन करावे आणि ईश्वराचे स्मरण करावे. भगवान पुढे सांगतात, मनुष्याने दुसऱ्याच्या दुःखाकडे डोळेझाक करू नये, कारण दुसऱ्याच्या दुःखात मदत करणारा हातच खऱ्या अर्थाने पवित्र असतो. हा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. भाग 13. जीवनाचा खरा अर्थ. माणूस आयुष्यभर पैसा कमावतो, घर बांधतो, संपत्ती जमा करतो, मुलांसाठी भविष्य सुरक्षित करतो. परंतु शेवटी मनुष्याने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, मी किती कमावले यापेक्षा मी किती चांगले जीवन जगलो? आपल्या आयुष्यात किती लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले? किती गरजू व्यक्तींना मदत केली? आईवडिलांची किती सेवा केली? आपल्या चुकीमुळे कोणाचे मन दुखावले का? आपण कोणाला माफ केले का? हे प्रश्न माणसाला स्वतःकडे पाहायला शिकवतात. भाग 14. गरुड पुराणाचा सर्वात मोठा संदेश. गरुड पुराण आपल्याला मृत्यूची आठवण करून देते, परंतु त्या आठवणीचा उद्देश भीती निर्माण करणे नसून जीवनाचे महत्त्व समजावणे आहे. आज आपण जिवंत आहोत, आपल्याकडे सुधारण्याची संधी आहे. चुकीचे कर्म केले असेल तर ते सुधारण्याची संधी आहे. कोणाचे मन दुखावले असेल तर माफी मागण्याची संधी आहे. गरजूला मदत करण्याची संधी आहे. आईवडिलांची सेवा करण्याची संधी आहे. देवाचे स्मरण करण्याची संधी आहे. म्हणूनच उद्या करीन नसे म्हणत चांगली कर्मे पुढे ढकलू नका, कारण उद्या आपल्या हातात असेलच असे नाही. अंतिम संदेश. मित्रांनो, गरुड पुराणाचा सार समजून घेतला तर एक गोष्ट स्पष्ट होते, जीवन क्षणभंगूर आहे. धन, संपत्ती, पद आणि प्रतिष्ठा कायमस्वरूपी नाही. माणसासोबत त्याचा अहंकार जात नाही.
त्याच्यासोबत त्याची संपत्ती जात नाही, परंतु त्याच्या जीवनातील कर्मांची आठवण, त्याने केलेली माणुसकीची कामे आणि त्याने इतरांच्या जीवनात निर्माण केलेले चांगुलपण मात्र मागे राहते. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करूया. खोटे टाळूया, अन्याय टाळूया, गरजूला मदत करूया, आईवडिलांचा सन्मान करूया, अन्न वाया घालवू नये, प्राणिमात्रांवर दया करूया आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईश्वरावर श्रद्धा ठेवून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडूया. भगवान श्री विष्णूंचे स्मरण करूया. गरुडदेवांना प्रणव.